हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात? आशा करते सगळे मजेत असणार. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ना ह्या गोंडस छोट्याशा पिल्लूपासून झाली. माहेरी येण्याआधीच परत जाण्याचे बसची तिकीट बुक असते. कितीतरी सुट्टी असली तरी ती कमीच पडते. बाळूसारखी माहेरपणची वेळ जी आहे ती निसटून जाते. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवतं. आता परत कधी येणार हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून वाईट वाटतं, मन आतल्या आत रडतं. मग जबाबदारीची जाणीव होऊन पुन्हा शहाण्यासारखं वागावं लागतं. आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवतं. तर त्या जबाबदारीने संसाराचा गाडा जो आहे तो सुरू आहे आणि तो सुरूच राहणार आहे. असो. आणि आता जेवण वगैरे जे आहे ते झालेलं आहे. आई पडलेली आहे आणि येथे ना यांचं दोघांचं जे आहे ते वर्क फ्रॉम होम आहे. म्हणजे ही जाते, माझी बहिणी जी आहे ती जाते ऑफिसला, पण आज ना तिने ना वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे. सो ती पण आज घरूनच काम करते, कारण आम्हाला जायचं होतं. तिचं ऑफिस असल्यामुळे ना अगदी म्हणजे वेळ जो आहे तो तिला देता येत नाही. आम्ही आल्यानंतर तर तिने म्हणजे वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे. आणि दुसरीकडे ना हा पिल्लू जो आहे तो अगं चिमणी जे गाणं आहे ना ते बघतोय, चिव चिव करतो. थोडंसं बोलतो तो आता, चिव चिव करतो आणि लगेच जे गाणं आहे ते लावायला लावतो, नाही तर रडतच बसतो. म्हणजे त्याला आहे ना ते गाणं जे आहे ते खूप जास्त आवडतं. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. त्या संध्याकाळचा बेत जो आहे तो आमरस पुरणपोळी जी असते ना ती आहे. म्हणजे तो टिपिकल आपला जो असतो ना म्हणजे ट्रॅडिशनल पाहुणचार जो असतो तो आहे. म्हणजेच आमरस पोळी, कुरडई वगैरे जे असतात, पापड वगैरे ते आहे. आणि इथे ना माझी मोठी वहिनी जी आहे ती बनवते, कारण तिला मस्त येतात पुरणपोळी बनवता, व्यवस्थित बनवते. बघा ती किती छान फुगलेली आहे, मस्त एकदम. 2-4 दिवसासाठी येथे आलो की फक्त खा 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 सुरू असते. आणि हॉटेल असल्यामुळे ना हॉटेलवरून बऱ्याच वेळेस ना अगदी म्हणजे माझे भाऊ वगैरे जे आहे ते घरी येत असताना बऱ्याच वेळेस म्हणजे आम्ही गेल्यानंतर तर नेहमी त्यांचं रोजचं असतं, काही ना काही आणलं जातं आणि तेच खा 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 सुरू असतं. तर पुरणपोळी वगैरे जे आहे ती खाण्याची काही अजिबात इच्छा नव्हती, कारण किती खायचं ना माणसाने. म्हणजे त्यानुसार ना आम्ही नाही म्हणत होतो, पण आई काही ऐकत नव्हती. आईने सांगितलं की चला आता जाणार आहे उद्या, तर त्यासाठी तर पुरणपोळी हवीच. तर त्यामुळे तिने पुरणपोळीचा बेत केला होता. तेव्हापर्यंत म्हणजे ना ती करते, म्हणजे माझी मोठी बहिणी करते, तोपर्यंत मी याला सांभाळत होती. मस्त असं टी व्ही बघतोय आणि अगदी हाय वगैरे जो आहे तो करत होता. म्हणजे मध्येच तो हाय जे आहे ते करत असतो. मस्त खेळतोय, डान्स करतो मस्तपैकी. म्हणजे हाय ना आता अगदी व्यवस्थित राहायला लागलेला आहे. आणि आता त्याला आहे ना बरं नव्हतं, तर आत्ता 2 दिवसापासून त्याला बरंसुद्धा वाटतंय, तर मस्त खेळतोय आता. आणि घरातनं लहान मुलं असली म्हणजे वेळ जो आहे तो कसा निघून जातो कळतसुद्धा नाही. मी याच्यासोबत खेळत बसते, म्हणजे येथे आल्यानंतर त्याच्यासोबत खेळते. आणि अगदी म्हणजे क्लिप वगैरे ज्या असतात, व्हिडिओ जे असतात ते करायचं मी विसरून जाते. का कुणास ठाऊक माहीत नाही. माहेरी गेल्यानंतर काहीच करावंसं वाटत नाही. तसंच माझ्या बाबतीतही होतं. मी व्हिडिओसुद्धा शूट करत नाही आणि तसंच राहून देते. म्हटलं जाऊ द्या, काय करायचं. आणि 1-2 ज्या क्लिप काढलेल्या असतात तेच टाकते मी. पूर्ण दिवसभर काहीच केलं नव्हतं. आणि मस्त रात्रीच्या वेळेस आहे ना हे थोडा वेळ खेळले, म्हणजे नानीसोबत खेळले. आणि नंतर आता झाली सकाळ. तर सकाळी ना याचं जे आहे म्हणजे याचं आहे ना बड्डे जो आहे तो झालेला आहे ऑलरेडी, पण आम्ही तेव्हा आलो नव्हतो, कारण ना मुलांचे पेपर वगैरे ज्या असतात, एक्झाम होत्या, तर त्यामुळे आम्हाला काही जमलं नव्हतं यायचं. तर आज जो आहे आम्ही केक आणलेला आहे आणि त्याचं जे आहे ते सेलिब्रेशन करणार आहोत. अगदी एकदम म्हणजे छोटंसंच केलं आहे, म्हणजे डेकोरेशन वगैरे जे आहे ते अजिबात केलं नाही आम्ही. अगदी फक्त थोडंसं केक वगैरे जे आहे ते कट करायचं आहे आणि तेच त्याला खाऊ घालायचं होतं, कारण आम्हाला जमलं नव्हतं त्यावेळेस. अगदी म्हणजे असं असतं ना की प्रत्येक वेळेस असं वाटतं ना आता याच्या बड्डेला आम्हाला काही जमणार नाही, कारण एक्झाम ज्या आहे मुलांच्या त्याच वेळेस येतात, तर त्यामुळे आम्हाला जमणार नाही. अशाच प्रकारे जो आहे याचा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करावा लागणार आहे नंतर कधीही. म्हणजेच याचा अर्थ की याचा बड्डे जो आहे तो 2 वेळेस सेलिब्रेट करणार आम्ही. एक वेळेस ते करतील आणि एक वेळेस आम्ही गेल्यानंतर परत केक कट करून त्याचा बड्डे जो आहे तो सेलिब्रेट करू. किती भारी ना, त्याचा बड्डे जो आहे तो 2 वेळेस सेलिब्रेट होणार. आणि याला तर बघा ना तुम्ही, किती शांत आणि किती व्यवस्थित बसलेला आहे. एकदम मोठे मुलं जे असतात ना त्यांच्यासारखं बसलेलं आहे, एकदम शांततेत त्याचं जे आहे खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे. अगदी विचार करून बसलेला असेल असं मला वाटतंय, कारण इतका शांत तो कधीच बसत नाही, पण आज कसा बसला आहे कुणास ठाऊक. तर छान असा केक वगैरे जे आहे त्याला कट करून खाऊन झालेला आहे त्याचं. तर आम्ही सुद्धा थोडं थोडं खातो आणि लगेच निघतोय आम्ही सर्कसला. तर सर्कसला जाण्यासाठी ना याची घाई जी आहे बघा, एकदम असं आहे ना एकदम ओढत होतं की मला घराकडे नका नेऊ, मला बाहेरच जायचं आहे, बाहेर घेऊन जा मला. एकदम पळापळ जी आहे त्याची सुरू होती. आणि सर्कसचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. आणि तुम्ही जवळपास राहत असणार तर नक्की व्हिजिट करा. छान आहे एकदम मस्त. म्हणजे मुलं जर असतील आपल्या घरात तर त्यांना जो नवीन एक्सपिरियन्स वगैरे जो आहे तो मिळणार येथे जाऊन तरी. आणि छान आहे म्हणजे, आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. अगदी 200 रुपयाचे तिकीट वगैरे जे आहे ते आहे. मी पूर्ण डिटेल व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक वगैरे जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन
जाऊन नक्की चेक करा. सर्कसची टायमिंग जी आहे ती 4:30ची होती आणि आम्ही घरून निघालो होतो 3:30ला. तर वेळ होता, तर त्यामुळे ना सर्कसपासून जे हॉटेल आहे आमचं दुसरं एमनोराजवळ, ते अंतर जे आहे ते 10 मिनिटाचं होतं. तर वेळ होता, तर येथे जाऊन म्हणजे व्हिजिट करूया म्हटलं, कारण येथे आम्हाला जवळजवळ 1 वर्ष झाला असणार आम्ही येथे आलो नाही आहे. कारण शिफ्टिंग वगैरे झाल्यानंतर तिथली जी हॉटेल आहे केशवनगरची तिथेच जातो आणि तिथेच व्हिजिट करतो आम्ही. इथे जवळजवळ आम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असणार आम्ही आलो नाही आहे. तर आलोच आहोत, तर इथून म्हणजे इथून बघून वगैरे जे आहे ते तिथे जाऊ, कारण वेळ होताच आमच्याकडे. आणि दुपारची वेळ असल्यामुळे ना हॉटेल जी आहे ती बंद असते ऑलमोस्ट, म्हणजे बंद केलेली असते, कारण आहे ना बाकीचे कामं जे आहे मधले किंवा क्लिनिंग वगैरे जी आहे ती करायची असते. तर त्यामुळे ना ही हॉटेल जी आहे ते बंद आहे. म्हणजे आता व्हिजिट वगैरे जे आहे ते कोणी येत नाही येते खाण्यासाठी, तर आम्हीच होतो. थंडगार माझा पेप्सी वगैरे घेऊन झाल्यानंतर डोनट किंवा जे काय म्हणतो आपण ब्राउनी वगैरे जी खायची होती मुलांना ती खाल्ली आणि आता लगेच निघालो आहे आम्ही सर्कसला, कारण वेळ जी आहे ती झालेली आहे. आणि येथे आल्यानंतर हा मस्त खेळला एकदम भारी, अजिबात रडला वगैरे नाही आहे. इथे याला ना असं बाहेर खेळायला, बाहेर मस्ती करायला खूप आवडते, अजिबात रडत वगैरे नाही तो कुठे गेल्यानंतर. सर्कसचा शो वगैरे संपल्यानंतर आता आलो आहे आम्ही हॉटेलला, कारण हॉटेल जे आहे ते जवळच आहे आणि जेवण वगैरे जे आहे ते इथूनच करून आम्ही निघणार आहोत. तर त्यामुळे आम्ही इथे परत आलो आहे आणि ऑर्डर वगैरे जी आहे ती दिलेली आहे. तर वेटिंग करतो आहे आता, म्हणजे वेटिंगला आहे आम्ही, कारण झोमॅटो वगैरेचे जे आहे ऑर्डर त्यांना होत्या बऱ्याच, म्हणजे त्यामुळे आम्हाला ना थोडा उशीर झालेला होता. माहेरी आल्यानंतर ना अजिबात परत जावंसं वाटत नाही. तसंच माझ्या बाबतीतही होत होतं, मला पण अजिबात वाटत नव्हतं की आता जायला पाहिजे, आपण येथेच राहायला पाहिजे. असंच होतं ना की यायच्या वेळेस आपण येत नाही आणि जायच्या वेळेस परत जात नाही. माझ्या बाबतीत काय तुमच्या बाबतीतही असंच होत असणार, तुम्हालाही अजिबात वाटत नसणार की आपल्याला परत घरी जायला पाहिजे. प्रत्येक लेडीजची हीच कहाणी आहे, प्रत्येक लेडीजला हेच फेस करावं लागतंय. तर आम्ही आता जे आहे ते काय म्हणतो आपण स्टार्टर्ड मागवलेला होता तो झालेला आहे, म्हणजे तेच खातोय आणि आता बसलेलो आहोत अजून थोडा वेळ. तर याचं जे आहे सुरू होतं की इतका वेळ का होतोय, का येत नाही आहे. तर त्याचं फायनली जे आहे फिश फिंगर जे असतात ते मागवलेलं होतं त्याने, ते आलेलं आहे. तर ते एन्जॉय करतोय. नंतर जेवण आलं, जेवणसुद्धा खाल्लं. आणि मला आहे ना असं होतं की हॉटेलचं जे अजिबात आवडत नाही, तर त्यामुळे मला आहे ना असं खावंसं वाटत नाही हॉटेलचं, कारण काय माहिती नाही आहे, पण मला अजिबात वाटत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आहे ना अगदी 2-4 वेळेस खाऊन झाल्यानंतर मी अजिबात त्याला म्हणजे मला नाहीसंच होतं, असं नकोच वाटतं. जेवण वगैरे झाल्यानंतर गाठीभेटी झाल्यानंतर आता सुरू झाला आहे परतीचा प्रवास, तर जावं तर लागणारच आहे, याला काही अपवाद नाही आहे. तर चला मग आता आपल्याला हा व्लॉग जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. बाय.